jungle. सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती, आरोपी आदानप्रदान कार्यक्रम. पोलीस अधीक्षक सांगली यांनी 301 आरोपींना दिला सज्जड दाम. गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्याचेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींचा आदानप्रदान कार्यक्रम पोलीस मुख्यालय सांगली येथे राबवण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाणेस मागील 5 वर्षामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत तसेच मोका जामिनावर सुटलेले, तडीपार कालावधी संपलेले, अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत व शरत्र अधिनियम कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची आदानप्रदान मोहीम आयोजित केली होती. या आदानप्रदान कार्यक्रमासाठी खालीलप्रमाणे आरोपी हजर होते. आदानप्रदानकरिता हजर असलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्याचे माहितीचा फॉर्म, इंटेरोगेशन फॉर्म भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात, उपजीविकेची साधने काय, त्याचे मित्र कोण आहेत, सध्या कुठे व कोणासोबत काम करतात, त्याचे मोबाईल नंबर, त्याचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर चालणार नाही. त्यामुळे बाहेर आहेत, नीट राहा, व्यवस्थित कामं करा, गुन्हेगारीकडे परत जायला नको. लक्षात येते का? हमालीकर चालतंय, कुठेही लेबर काम केलं चालतंय, पण इज्जतीनं 2 पैसे कमवून जगा. दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही. बाहेर काम करायला, रोजगाराला भरपूर काम आहेत. फालतू धंदे करण्याची गरज नाही. लक्षात येते का? कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं, कायदेशीर मार्गाने चालायचं. लय तुमच्यावर अन्याय झाला, कुठं काही बोंब असेल, कोर्ट आहे, पोलीस आहेत, यंत्रणा आहे, स्वतःहून काय भानगडी करू नका. लक्षात येतंय? कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल, लोकल पोलिसांना माहिती द्यायची, प्रामाणिकपणे माहिती द्या. ठीक आहे? तुम्ही परत विकायचा प्रयत्न करू नका. परत विकलं, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले, परत आतमध्ये जाणार, राहिलं सायला विषय तिकडंच. लक्षात आलंय?